मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलंय। कुणबी जातीचा विशाखा राऊतांचा दावा खोटा ठरला। रत्नागिरीत उबाठाच्या पक्ष बैठकीला विनायक राऊत गैरहजर होते। फलकावरूनही राऊतांचं नामोनिशाण गायब केलं गेलंय। महाविकास आघाडीच्या स्थापनेवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केलाय। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2014 ला आला होता, असा दावा चव्हाणांनी केला। खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातील राहुल गांधींच्या कार्यक्रमावर भाष्य केले। राहुल गांधी लोकशाही मार्गाने कार्यक्रम घेणार आहेत, मग त्यावर अटी शर्ती कशाला, असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला। उबाठाचे नेते सुभाष देसाईंनी भास्कर जाधव यांचं कौतुक केलंय। भास्कर जाधव यांनी तळागाळापासून पक्षासाठी काम केलंय। भास्कर जाधव मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा सुभाष देसाईंनी व्यक्त केली आहे। अहिल्यानगरमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते संजीव पाटील यांनी उबाठावर निशाणा साधलाय। धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची भूमिका घेणाऱ्या उबाठाची प्रवृत्ती आहे। ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करणारी असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला। शिवसेना पक्ष चिन्ह संदर्भातील सुनावणीवर प्रकाश आंबेडकरांनी भाष्य केले। जनतेच्या दरबारात एकनाथ शिंदेंच्या बाजूने कौल मिळाला असून कोर्टात देखील आमच्याच बाजूने निकाल लागेल असा विश्वास आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर होणाऱ्या टीकेवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी उत्तर दिले। भाजपला वेदना होतात म्हणून आरोप केले जात आहेत। जंतर मंतरवर जे झालं त्यानं त्याची पायाखालची वाळू सरकली असं वडेट्टीवार म्हणाले। पृथ्वीराज चव्हाणांनी 2014 ला शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तिन्ही मिळून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट केला। यावर प्रफुल्ल पटेल यांना विचारलं असता असा कुठलाही प्रस्ताव आला नव्हता अशी प्रतिक्रिया दिली आहे। मुंबईतल्या वांद्रे भागातील फुट ओव्हर ब्रिजवरील डिजिटल जाहिरात फलकांची परवानगी, वैधता आणि सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने सखोल चौकशी करावी असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड यांनी दिले। भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी विक्रम पाचपुतेंचं कौतुक करत त्यांच्या विधानसभेतील भाषणाचे मुद्दे मांडण्याची पद्धत, आजवरच्या वाटचालीचं कौतुक करत पक्षासाठी राज्य पातळीवर काम करण्याची संधी द्यावी असं आवाहन पदाधिकारी आणि जनतेला केलं।